आवाज महाराष्ट्राचा। साताऱ्यात एकाच महिलेच्या नावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 28 अर्ज भरल्याचे झाले निष्पन्न। खटाव तालुक्यातील मायणी येथील एका दाम्पत्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अटकेची कार्यवाही सुरू। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत खारघर येथील महिलेचा आधार कार्ड अनधिकृतरित्या वापरल्याची तक्रार पनवेल येथील तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार सातारा जिल्ह्यातील एका महिलेकडून झाल्याचं उघडकीस आले। यानंतर तात्काळ सातारा जिल्हा प्रशासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहिती घेतली असता खटाव तालुक्यातील मायणीच्या एका दाम्पत्याने 28 अर्जांची अनधिकृत पद्धतीने अर्ज भरल्याचं निष्पन्न झालंय। त्यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माहेरचं नाव प्रतीक्षा पोपट जाधव आणि तिचा पती गणेश संजय घाडगे अशी या दाम्पत्याची नावे आहेत। या प्रकरणामध्ये दोघांवर अटकेची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे। सर, लाडकी बहीण योजनेत काही एकाच व्यक्तीने जवळजवळ 28 ते 30 महिलांचं आधार कार्डचा वापर करून भरल्याचं होतं, म्हणजे योजनेत भरलं होतं आणि त्याच्यातनं त्यांना फ्रॉड केल्याची माहिती समोर आली होती। आपण पोलीस तपासात काय नेमकं तुमच्या समोर आले, काय सांगा? याच्यामध्ये वडूज पोलीस स्टेशनला काल रोजी गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे। या संदर्भाने हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती मूळचा वडूजचा राहणार आहे। हा व्यक्ती आणि त्याची मिसेस ह्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। या दोघांनी लाडकी बहीण योजनेमध्ये एकपेक्षा जास्त फॉर्म 30 फॉर्म याच्यामध्ये भरलेले होते। या 30ही फॉर्ममध्ये अकाउंट नंबर मात्र एकच होता आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे आधार कार्ड वापरले होते आणि फोटोग्राफ्समध्ये देखील यांनी फॉर्जरी केलेली होती। त्यामुळे सगळ्या गोष्टींचा एकंदरीत एक त्रिसदस्यीय समिती ची स्थापना जिल्हा प्रशासनाने केली होती। त्या त्रिसदस्यीय जी समिती आहे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल दिला होता प्रशासनाला आणि मग त्या अनुषंगाने काल रोजी याच्यामध्ये स्थानिक जे प्रतिनिधी आहे प्रशासनाचे त्यांनी याच्यामध्ये फिर्याद दिलेली आहे। त्या फिर्यादच्या अनुषंगाने आरोपीला आणि त्यांचे सहआरोपीला ताब्यात घेऊन सध्या ते कस्टडीमध्ये आहे। त्यांच्याकडून आपण विचारपूस करतोय। त्यांना माननीय न्यायालयाच्या समोर आम्ही हजर करणार आहे आणि गुन्ह्यामध्ये अजून काय गोष्टी आहे का, त्यांच्यासोबत अजून काय सहआरोपी होते का, किंवा त्यांनी अजून कुठल्या गोष्टींचा टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे का, त्या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे। नेमका हा प्रकार का केलाय, काय समजलंय, काय माहिती पुढे आली? हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती पैशाच्या आमिषपोटी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे असं समजून येत आहे। त्याच्यामध्ये त्यांनी काही त्याचे नातेवाईक होते, त्या नातेवाईकांचे डिटेल्स देखील याच्यामध्ये वापरलेले आहे आणि काही इतर अनोळखी महिला आहे त्यांचे त्यांनी डिटेल्स याच्यामध्ये वापरलेले आहे आणि प्रथमदर्शनी याच्यामध्ये पैशांसाठी हा गुन्हा केलेला असं दिसून येत आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।